एकदा श्यामराव डॉक्टरकडे गेले आणि म्हणाले, अहो डॉक्टर साहेब, माझं डोकं इतकं दुखतंय, खूप खूप दुखतंय. डॉक्टर म्हणाले, हो का? पुन्हा श्यामराव म्हणाले, अहो इतकं ठणकतंय, असं वाटतंय की ते फुटून बाहेर येतं काय की. मग डॉक्टरांनी त्यांना तपासलं आणि सांगितलं, तुमच्या डोक्यावर मानसिक ताणतणाव आहे, टेन्शन आहे तुमच्या डोक्यावर. तर तुम्ही काय करा की ही एक तुम्हाला गोळी देतो, ही घरी गेल्यानंतर ही गोळी तुम्ही तुमच्या बायकोला खाऊ घाला. ही झोपेची गोळी आहे, ती शांत झोपली की तुमचं डोकं दुखायचं शांत होईल. मग श्यामरावने दुसरा प्रश्न विचारला, अहो हे आहे त्याचा पर्याय तुमच्या दृष्टीनं तो योग्य पण आहे, पण ही मी गोळी तिला कशी खाऊ घालणार आणि ती कशी खाणार, काय म्हणून खाणार, तिने विचारणार नाही काय कशाची गोळी. आता डॉक्टरांकडे त्याच्या पुढचा एक उपाय. ते म्हणाले, काय करा, तुम्ही प्रेमाने त्यांना सांगा की माझ्या हातचा चहा मी तुला सकाळ संध्याकाळ बनवून देणार आणि ते चहा बनवून देताना थोडी साखर जास्त त्याच्यामध्ये जास्त टाकून ही गोळी टाकून द्या,